जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सेलू बस स्थानकाच्या 30 कोटी निधीत कुणी किती कमिशन खाल्ले, जनतेला हिशोब द्या। सेलू बस स्थानकाची खासदार अमर काळेकडून पाहणी। 30 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सेलू येथील बस स्थानकाचे शेड कोसळल्याने सेलू येथील जनतेचा संताप उफाळून आलाय। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर याची दखल घेऊन वर्धेचे खासदार अमर काळे यांनी सेलू बस स्थानकाची पाहणी केली। 30 कोटीचा निधी कुठे खर्च झाला, यात कोणी आणि किती कमिशन खाल्ले याचा तपशील जनतेला देण्यात यावा, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे। इतका मोठा खर्च नेमका कुठे झालाय, या इमारतीमध्ये असे काय सोने वापरण्यात आले आहे की 30 कोटी रुपये खर्च झाले? खरोखर खर्च झाले तर 1-1.5 वर्षातच बस स्थानकाचे शेड का कोसळले, असा प्रश्न उपस्थित करत संपूर्ण बांधकामाची तांत्रिक तपासणी करून जनतेच्या निधीचा दुरुपयोग करून जनतेच्या जीवाला धोका निर्माण करण्याचं काम जर होत असेल तर ते चालणार नाही। या प्रकरणात संबंधित ठेकेदार, अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली। यावेळी त्यांचे सोबत काँग्रेसचे शेखरभाऊ शेंडे, डॉक्टर अभ्युदय मेघे, सेलू नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष चुडामन हांडे, अमर गुंदी, शुभम झाडे, योगेश गुजरकर, रामू पवार व इतर सेलू येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।